इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार बेटा. अभ्यास करताय ना? ओके, करत राहा, करत चला. सो बेटा, आपण इयत्ता 9वीचा जो इतिहास विषय आहे, या इतिहास विषयाचा जो आपला तिसरा पाठ्य आहे बरं का, तो आपण आता अभ्यासतोय. त्याचा भाग 2 आज आपण पाहतोय. तर प्रदेशवाद हा पार्ट आज आपण अभ्यासणार आहोत. प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय. अवाजवी म्हणजे कोणतंही शर्त वगैरे न ठेवता तर त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. मी मराठी, मी बंगाली, मी राजस्थानी, मी हरियाणवी, मी कर्नाटकी, मी तेलंगानी, असं आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या आपल्या राज्याचा, बरं का. अशी आपली ओळख सांगणे वेगळे, पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा अवाजवी प्रांत अभिमान झाला. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे, पण त्याचे विकृतीकरण नसावे. बरोबर आहे ना रे बाबांनो? बेटा, आपल्या प्रदेशावरती आपलं सगळ्यांचाच प्रेम असतो, पण असं असतो का की आपलं प्रदेशच फक्त श्रेष्ठ आहे आणि इतरांचा प्रदेश श्रेष्ठ नाहीये? बघा बेटा, आज बिहार हा सर्वात मागास असलेला राज्य आहे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने, पण एकट्या बिहारमधनं सर्वात जास्त IAS अधिकारी निघतात रे बेटा. IAS IPS एवढे पण अधिकारी आहेत का, ते एकट्या बिहार राज्यामधनच बाहेर पडतात. ही इतिहास आहे. या देशाला सर्वात जास्त IAS IPS अधिकारी जर कुठल्या राज्याने दिलं असेल तर ते बिहार राज्य आहे. या देशाला सर्वात जास्त मिलिटरी सैन्य जर कोणी दिला असेल तर तो सैन्य देणारा राज्य पंजाब आहे. या देशाला सर्वात जास्त औद्योगिक आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती घडवून दाखवणारा जो राज्य आहे तो महाराष्ट्र आहे. या देशात सर्वात जास्त साक्षरता असलेलं जो राज्य आहे तो आपला केरळा. आज या वर्षी जे रिसेंटली सर्वेक्षण झाला त्यामध्ये पंजाबने पुन्हा, जो पंजाब खूप माग होता, 28 का 26 वर रँक होतं त्याचं संपूर्ण भारतात, तो आज भारतात प्रथम आहे, पहिला आहे. शैक्षणिक धोरणात, पुस्तकात आणि त्या पुस्तकात असलेली जी माहिती आहे आणि त्या माहितीमुळं मिळालेलं जो काही प्रगती आहे त्याच्याबाबत, बरं का, तो सर्वात अग्रेसर आहे पंजाब. तर प्रत्येक राज्याची काही ना काहीतरी खासियत असतेच बेटा, त्यामुळं तो त्याची एक ओळख प्रतिमा तयार करते. त्याच्यामुळं आपलं राज्य श्रेष्ठ आणि इतरांचं राज्य हे श्रेष्ठ नाही आहे किंवा तो मागास आहे, तो आपल्या तुलनेचा नाही आहे असं म्हणू शकत नाही बेटा. आपण पण कुठं ना कुठं तरी आपलं निगेटिव्ह असतात. आपले निगेटिव्ह झाकायचे आणि दुसऱ्याचे निगेटिव्ह पाहायचे, हे चुकीचं आहे ना. हेच तुम्हाला इथं दिलेलं आहे. विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. विकासातील असमतोलमुळे. आलं की नाही लक्षात बेटा? आलं की नाही? बघा, पंजाब हा सैन्यामध्ये पुढे होता, पण हा पंजाब विकासामध्ये मागे होता, पण आज शिक्षणामुळे तो पुढे गेला की नाही. आज शिक्षणाबरोबर जर तुलना केली महाराष्ट्राच्याही कैक पटीने तो पुढे आहे, 1 नंबरला आहे रे बेटा. बघ, आपल्या महाराष्ट्रामध्ये विकास जास्त आहे, बरोबर आहे, कारण शिक्षित स्किलफुल माणसं जास्त आहेत. पण आज पंजाबमध्ये शिक्षित आणि स्किलफुल माणसं तिथं आज खूप जास्त झालेत आपल्याही पेक्षा. मग असं म्हणता येईल की पंजाब पुढे जाईल आपल्यापेक्षा. जो तो राज्याचा मुख्यमंत्री किंवा तिथले स्थानिक प्रशासकीय नेते ते काय करतात, आपलं राज्य पुढे जाण्यासाठी
औद्योगिक विकास करण्यासाठी विकास निधी किंवा परकीय गुंतवणूक चलन आणतातच त्या राज्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळवण्यासाठी. बरोबर आहे. तर हा आज ना उद्या बदलणारच आहे बेटा. हे नैसर्गिक चक्र आहे. हा, याला आपण कोणी रोखू शकत नाही. हा, स्वातंत्र्यानंतर न देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली बर का सुरुवातीला, तर इतर राज्ये आर्थिकदृष्ट्या मागासच राहिल्या. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तमिळनाडू ही राज्ये आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली आहे. बरोबर आहे. तर ओडिसा, बिहार, आसाम सारखी राज्ये आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली आहे. येतं का लक्षात? तर आर्थिक विकास व सुधारणा ही प्रगतीचा पाया असल्याने, बघा, आर्थिक विकास आणि सुधारणा हे प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्ये शिक्षण, आरोग्य, संस्कृती या अन्य क्षेत्रातही प्रगती साधू शकतात. काय करू शकतात? प्रगती साधू शकतात. आणि प्रगती कशा साधू शकतात त्याचे विश्लेषण या पॉइंट मध्ये आपल्याला दिलेलं आहे. आर्थिक पासून बघा, मी इथं हायलाइट वेगळ्या रंगाने करतो रे. हा, त्याला नीट लक्षात ठेवा. हा, ठीक आहे. हा, तर ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. बरोबर आहे. आज बिहारमध्ये चांगले रस्ते वगैरे नाही आहेत. बरोबर आहे. चांगले हॉस्पिटल्स नाही आहेत. सॉरी हा. तर अशी बरेच गोष्टी तिथे नाही आहेत. हा, त्यामुळे ते महाग आहेत. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाहीत. बरं का? प्रगत राज्यामध्ये जे लोकांना व जे उपलब्ध होणारे विकासाची संधी आहेत तसे या राज्यांना अजिबात मिळत नाहीत. किती महत्वाचा पॉइंट तिथं आहे बघा रे बेटा. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांना ते गांजले जातात. काय गांजलेले जातात बरं का. आपली फसवणूक होत आहे. आपल्या विकासाच्या लाभांपासून दूर ठेवले जात आहे. अशी भावना त्यांच्या मनात बाळवते बरं का. आता जे तुमच्या मनात होतं की सर हा विकास न केल्यामुळे त्यांच्या मनात असे प्रश्न उद्भवत असतील, तुमच्या मनात साहजिकच यायला पाहिजे. तेच प्रश्न इथे दिले बघा. तोच त्याचं उत्तर दिलेलं होतं. यातूनच मग राज्यातील सलोखा नष्ट होतो. राज्यातील सलोखा नष्ट होतो. हा सलोखा नष्ट झाला तर विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. त्यासाठी हा सलोखा ज्या मुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा. आपले सरकार त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे बरं का. आपले सरकार म्हणजे भारत राज्यातील सरकार, भारत राज्य, भारत देश बरं का, भारत राष्ट्र. हा काय आहे त्यातली जे काही सरकार असेल ती कटिबद्ध आहे आणि ती प्रयत्न करतच राहते. ओके. तर प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो बरं का. प्रदेशवाद हा प्रगत आणि अप्रगत देशांमध्ये हा काय करतो प्रकारामध्ये झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे. अशा श्रेष्ठ तत्वाचा गंड विकसित राज्याच्या लोकांमध्ये निर्माण होतो व ते अविकसित राज्यांतील
लोकांना कमी लेखू लागतात बरं का. आता प्रगत का झाले बेटा? कारण त्याने बदल स्वीकारला, त्यानं मेहनतीची जिद्द स्वीकारली, त्यांनी जे जगामध्ये होणारे बदल आहेत आणि त्यांना जे लागणारे स्किल्स आहेत त्यांनी ते काय केले, एक्सेप्ट केले आणि ते स्किल्स एक्सेप्ट करून त्यांनी स्वतःची प्रगती केली. पण प्रगती केल्यानंतर ना जो काळखंड बदलतो त्या काळखंडानंतर, विशिष्ट काळखंडानंतर ना प्रगत झालेल्या बहुतांश लोकांमध्ये एक गैरसमज निर्माण होतो की आमची संस्कृती मोठी होती, आमचा इतिहास मोठा होता, म्हणून आमच्या इथं लोक आले, आमच्या इथं डेव्हलपमेंट झाला. हा ना, असा भिन्न प्रकारचा हा समज होतो. बरोबर आहे? असं नाही बेटा. त्यांचंही बघा संस्कृती, त्यांचाही इतिहास श्रेष्ठच आहे. प्रत्येक राज्याचा जो इतिहास आहे, त्याचा संस्कृती आहे, ती मुळातच श्रेष्ठ असते बरं का. मग सर असं काय आहे की ज्याच्यामुळे ते निगेटिव्ह राहतं? तर ते बेटा ते आहे तिथलं स्थानिक पातळीवरती त्या मुलांना मिळणारं शिक्षण, त्या शिक्षणापासून निर्माण झालेले जे विचार आणि त्या विचारापासून त्यांनी विकसित केलेले स्वतःचे जे स्किल्स आहेत, कौशल्य आहेत, या तिघांच्या जोरावरती त्या राज्याचा प्रगती होत असतो आणि त्या प्रगतीमध्ये या तिघांचा मौलाचा वाटा असतो आणि मौलाचा वाटा त्या व्यक्तीमुळे होतो. बरोबर आहे? तर असे विचार, असे कौशल्य आणि असे शिक्षण घेणं हे तितकंच महत्वाचं असतो बेटा. आलं का लक्षात? किती महत्वाचं वाक्य इथे दिलेलं आहे बघा आणि त्या वाक्यामध्ये किती डीप मिनिंग आहे. हा, खोल विचार आहेत हे बघा. आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसतेच. त्या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते. त्यासाठी ते स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचे वेगळेपणा सिद्ध करायचे प्रयत्न करतात. बरोबर आहे की नाही? आज बिहारमध्ये बघा, आज बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास चालू आहे. स्वतः केंद्र शासनाने इतर राज्याच्या तुलनेने सर्वात जास्त जो आर्थिक विकासासाठी निधी आहे तो एकट्या बिहारसाठी दिला बेटा. बरोबर आहे? मला एवढं लक्षात नाही, 64,000 कोटीच्या वरती तिथे निधी चा वाटप झालेला आहे. हा, ठीक आहे. तर बिहारसाठीच काय केलं? कारण तिथे संघटना जागी झाली, हा, एकत्रित आले, जनसंघटना जागली, शक्ती दाखवले, त्यांचे वेगळेपणा सिद्ध केले. हा, सर्वात जास्त IAS अधिकारी देणारं राज्य हा मागासलेलं राज्य आहे. हा, बरोबर आहे की नाही? अहो कुणाचं पण अस्मिता दुखणार ना. एवढे आम्ही उच्च अधिकारी घडवतो पण उपयोग काय आहे? आम्हालाच मागास ठेवलं जातं. का आम्ही असं मागास ठेवायचं? काच एकाच बाजूच्या परड्याला तुम्ही वरती उचलता, दुसरं परडं का बघत नाही? अशी जनसंघटनेतनं, जनविचारधारेतनं, सोशल मीडियाच्या माध्यमातनं, विविध माध्यमांच्या माध्यमातनं त्यांनी जनजागृती केली. त्याच्यामुळं केंद्र सरकारला हडबडून जाग आली आणि त्यांनी काय केलं, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी दिली आणि मोठ्या प्रमाणात विकास चालू केला अशा राज्यांमध्ये. मी फक्त बिहारच नाही, असे विशिष्ट दुर्लक्षित असलेल्या राज्यांमध्ये त्यांनी विकास चालू केला. जे नेफा आहे, नॉर्थ ईस्ट फ्रंट एजन्सी, म्हणजे तुमचे 8 राज्य, त्या 8 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली बरं का, औद्योगिक क्रांती घडवून आणण्यासाठी. हा, तर यातून प्रदेशवाद बाळवतो, त्यामुळे राष्ट्रीय ऐक्या बाधा येते. विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो बरं का. हा, तर काय होतो बेटा इथं की राष्ट्रीय ऐक्याला बाधा येते, ते बाधा येऊ नये म्हणून तिथं आपल्याला वेळेच लक्ष द्यावं लागतं, नाहीतर मग ते वाढत जातात, प्रदेशवाद वाढत जातो. हा, त्यामुळं समतोल रोखण्यासाठी आपण काय करतो, वेळेच आपण लक्ष देऊन त्याला थांबवून देतो. महत्वाचं वाक्य आहे, त्याला हायलाइट केलेलं आहे निळ्या रंगाने. त्याला कसं कमी करता येतं ते तुम्हाला इथं निळ्या हायलाइटर मध्ये दिलेलं आहे. तर भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास केला. याच्या जोडीला लोकसंख्या, स्वच्छता, शेती, शेतकऱ्यांची समस्या,
गरिबी, राहण्यासाठी घर आणि 2 वेळचे भोजन, अशा कितीतरी समस्या आजही आहेत रे बेटा. आपण या आव्हानांवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पुढील पाठात आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबत अभ्यास करणार आहोत. बरं का? आर्थिक प्रगती कसं करता येईल याचा आपण आता विस्तृत अभ्यास आपण या पुढील पाठामध्ये करणार आहोत. हे तर लक्षात. तर हे समजून घेण्यासाठी आहे. हे इंटरव्ह्यूच्या हिशोबाने महत्वाचंच आहे. स्मार्ट उत्तर म्हणून दिलं जातं, त्याला निळ्या हायलाइटरने हायलाइट करतोय बेटा. शेवटचा जो आहे तो निळ्या हायलाइटरने मी हायलाइट केलेला आहे. ओके, तर ते स्मार्ट उत्तर आहे. आपण कशी प्रगती करू शकतो, या सगळ्या समस्यांना, आव्हानांना आपण कसं सोडवू शकतो, हा, तर ते तुम्हाला दिले, त्याचे प्रश्न पण दिले, त्याचं उत्तर पण दिलेले तुम्हाला. हा, ठीक आहे. सो आशा करतो तुम्हाला हा चॅप्टर कळाला असेल. आणि जर तुम्हाला असं काही कौशल्य शिकायचं असेल, स्किल डेव्हलप करायचं असेल, तर आपल्या केदार कोचिंग क्लासेस आणि कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूटमध्ये बेटा काही कॉम्प्युटरचे कोर्सेस आपण लॉन्च केले, ज्यामध्ये MS ऑफिस, ॲडव्हान्स एक्सेल, टॅली प्राईम, AI असे नाविन्यपूर्ण कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर तुम्हाला तुमचे स्किल्स अपग्रेड करायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या कौशल्यांना, तुमच्या अभ्यासाला एक मोठी चालना द्यायची आहे, तुम्हाला नोट्स काढण्यापासून, बरं का, नोट्स काढण्यापासून तुम्हाला इझिलीरित्या तुमचे जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत, ओके, किंवा कन्सेप्ट आहेत, किंवा PPT थ्रू तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचे आहेत, तर काही तासांचं काम मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता. तर ज्यामध्ये आपण AI मध्ये बघा बेटा, Co-Pilot, जेमिनाय, परप्लेक्सिटी, ChatGPT, डीपसीक असे प्लॅटफॉर्मचा आपण वापर करून आपल्या मुलांना, आणि नोटबुक LM असे प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या मुलांचे स्किल्स अपग्रेड करतो. जर तुम्हाला तुमचे स्किल्स अपग्रेड करायचे आहेत, तर आपल्या केदार कोचिंग क्लासेस आणि कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जे काही नंबर आहे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुमची जे काही शंका आहे, किंवा तुम्हाला जे स्किल लावायचे आहे, जे कोर्स लावायचे आहे, त्या कोर्सला तुम्ही लावू शकता, एनरोल होऊ शकता. त्याचबरोबर इयत्ता 9वी आणि 10वीचे ऑनलाईन बॅचेस साठी ऍडमिशन चालू आहे. ऑफलाईन साठी आपले बॅचेस चालू आहेत. ज्यांना ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस लावायचे आहेत, त्यांनी आपल्याला दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे, आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही तिथनं प्राप्त करू शकता. आणि आपण जे लेक्चर्स घेतो हे झूम मीट थ्रू घेतो ऑनलाईनला. दर सॅटर्डेला टेस्ट असतं, बरं का. सो ज्याही मुलांना क्लासेसला एनरोल करायचं आहे, प्लीज बेटा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला. बाकी इतर इन्फॉर्मेशनसाठी मला तुम्ही कॉन्टॅक्टवरती बोलू शकता. त्याच व्यतिरिक्त आपलं चॅनल तुम्हाला आवडत असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करू नका, आणि प्लीज सपोर्ट असंच ठेवत चला. ओके, तुमचं प्रेम मला असंच राहू द्या. चला भेटूया उद्याच्या लेक्चरला. तोवर मला रजा द्या. ओके, ठीक आहे. अभ्यास करत राहा रे.